कळसूर येथील उद्योजक, मराठा महासंघाचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर शिवसेनेचे सुद्धा निष्ठावंत शिवसैनिक सुशांत दळवी यांची काल दुर्दैवाने हत्या झालेली आहे. आणि या संदर्भात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे असं संपूर्ण त्या कळसुरी वासिया ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि काल आम्ही ग्रामस्थांसोबत पोलिसांना भेटलो आणि पोलिसांनी सकाळपर्यंत आम्हाला काहीतरी माहिती देतो जे लोकांना माहिती देतो म्हणून सांगितली. त्या तपासात अजूनही काही साशंकता निर्माण झालेली आहे की पोलिसांनी कर्मी काल आम्हाला माहिती मिळाली की पोलिसांच्याच काही लोकांनी पत्रकारांना दिली होती की या संदर्भात एका आरोपीला अटक केली आहे. परंतु आजही त्या आरोपीबद्दल अजूनही पोलीस स्पष्टपणे भूमिका सांगत नाही आहेत. आम्हाला असं कळलंय की शिकारीमुळे त्यांचा मृत्यू झाला असं पोलिसांचा प्राथमिक तपास आहे. परंतु ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे आणि सुशांत दळवींच्या मित्रपरिवारामुळे हा मृत्यू किंवा ही हत्या ही शिकारीच्या प्रकरणामुळे झाली नाही आहे. आणि पोलिसांची भूमिका खरं तर काल जिल्हा पोलीस प्रमुख इथे येऊन गेले कळले, ॲडिशनल एसपी या ठिकाणी होते असं कळलं आहे. परंतु त्यांनी वास्तविकपणे सांगितलं पाहिजे की या घटनेचा तपास कुठल्या पद्धतीने चालू आहे. परंतु असं कुठलंही सांगितलं नाही. आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना सुद्धा या संदर्भात सांगितलं नाही. परंतु गेल्या महिन्या 2 महिन्यापासून सुशांत दळवींना धमकी येत होत्या आणि त्या संदर्भात सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याने कणकवलीतल्या एका वकिलाच्या ठिकाणीच त्यांना धमकी दिली होती अशी त्यांनी तक्रार स्वतः सुशांत दळवी केली असं आम्हाला त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे. आणि या घटनेची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की सत्ताधारीतले काही लोक असल्यामुळे पोलिसांवर दबाव आहे का आणि हा दबाव धरून पोलिसांनी योग्य पद्धतीने त्याचा तपास केला पाहिजे अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे. असा न तपास झाल्यास आम्ही निश्चितपणे पोलिसांवर ग्रामस्थांच्या ज्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने आम्ही पोलीस स्टेशनवर या ठिकाणी लवकरच जाणार आहोत. आणि या घटनेचा तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे. त्यामध्ये कुठलाही राजकीय दबाव किंवा कुठलाही दबाव असता कामा नये. बद्दल पूर्ण कणकवलीत नव्हे संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. अशा प्रकारची गोळी लागून हत्या, गोळी मारून हत्या करणे, रात्रीच्या वेळी हत्या करणे आणि त्याला फरफटत नेऊन ठेवणे आणि त्यासाठी कोणतरी आरोपी त्याचा सहकारी कोणतरी पकडणे आणि आपण कोणते आरोपी पकडला असं दाखवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. वास्तविक पाहता जो पकडला आहे त्याचा उपचार स्वतः सुशांत दळवी करत होते आणि त्याचा उपचार होताना त्याची तेवढी ताकद नाही आहे की तेवढं तिथे खेचून नेण्या एवढी त्याची ताकद नाही अशी सर्वांची चर्चा आहे. पण तरी पण पोलिसांनी त्याला आरोपी केलेला आहे. आम्ही कोणत्या आरोपाला तपासामध्ये त्यांचा अडथळा आणत नाही. पण पोलिसांनी योग्य दिशेने त्याचा तपास करावा आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोचावी. जर या पोलिसांनी अशाच प्रकारचं जर गप्पाचुपीत काल SP आले, ॲडिशनल SP आले, पोलीस तिथे गेले. वास्तविक पाहता SP तिथे पत्रकारांना किंवा जनतेला माहिती देण्यासाठी बोलणं गरजेचं होतं. आज खरातबाबत सर्व SP उघड बोलत आहेत, सर्व सांगतायत. पण आपल्या ह्या जिल्ह्यातल्या ह्या घटनेबाबत कोणता राजकीय दबाव आहे का हा आता आमच्या मनामध्ये संशय निर्माण झालेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची चर्चा चालली आहे. कोण म्हणतात मायनिंग म्हणून झाली आहे, कोण म्हणतात त्या बिल्डिंग म्हणून झाली आहे, कोण म्हणतात आणि कुठून झालेली आहे. त्यामुळे ह्या सर्व याचा तपास पोलीस व्यवस्थित करत नाही असं आता आम्ही निष्कर्षावर आलेलो आहे. पोलीस काहीतरी लपवत आहेत आणि पोलीस काहीतरी जनतेला उघड करत नाही आहे. जर अशा प्रकारची ही केस जर पोलिसांनी दाबण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारचे जिल्ह्यात अशाच प्रकारचे अनेक खून जिल्ह्यामध्ये पडतील अशी भीती आता आमच्यासारख्या सर्वसामान्य असलेल्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे की त्यामुळे याचा तपास पोलिसांनी केला नाही. वैभव नाईकांनी सांगितल्याप्रमाणे इव्हन त्यांच्या कुटुंबियांची पण चर्चा तीच आहे. कुटुंबियांना पण भेटल्यानंतर हा जो आरोपी पकडला आहे तो योग्य आरोपी नाही अशा प्रकारचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. पण पोलिसांनी काय निष्कर्ष लावला आणि काय केलं ते आपल्याला माहीत नाही. पण पोलिसांच्या तपासात आम्ही व्यत्यय आणत नाही. पण पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास नाही केला तर लवकरच आम्ही वैभव नाईक पोलीस स्टेशनला जाऊ, वेळ पडल्यास मोर्चा काढू, वेळ पडल्यास CBI CIDकडे ही केस द्या अशा प्रकारची मागणी करू. आणि त्यामुळे या पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास न केल्यास कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारचं गृह खातं फेल्युअर झालेलं आहे.
ते आता सिंधू जिल्ह्यावाल्यांनी पण बघितले. परवा दिवशी रात्री झाले आहे. काल सकाळी 8 वाजता बातमी कळाली आणि अजूनही पार्थिव त्यांच्या म्हणजे फॉरेन्सिक असू दे, परंतु अजूनही पार्थिव त्यांच्या ताब्यात संध्याकाळमध्ये तरी मिळणार नाहीत हे आहेत. म्हणजे जवळजवळ 50 तासापेक्षा जास्त कालावधी म्हणजे त्यांच्या पार्थिव कुटुंबियाच्या ताब्यात मिळण्यासाठी होणार आहे. आणि त्यामुळे गृह खात्याची सुद्धा ही जबाबदारी आहे की चौकशी तुम्ही करताना पार्थिव किती वेळात दिलं पाहिजे. पोस्टमॉर्टम करून पार्थिव अजून म्हणजे 50 तास आज संध्याकाळशिवाय मिळणार नाही ना. त्यामुळे या संदर्भात सुद्धा गृह खात्याने ही भूमिका घेतली की एखाद्याचं पार्थिव किती वेळात दिलं पाहिजे, किती तासात दिलं पाहिजे. आणि त्यांना कुटुंबियांना अजून काही सांगत नाहीत कधी देणार आहे ते. आणि त्यामुळे ह्या गोष्टीचा सुद्धा पोलिसांना आणि ही कायदा जिल्ह्यात सुव्यवस्था कुठे आहे. दिवसाढवळ्या ड्रग्ज मिळत आहेत, दिवसाढवळ्या ह्या मर्डर बंदुका मिळत आहेत, त्याच्या मर्डर होत आहेत. त्यामुळे ही कायदा सुव्यवस्था जिल्ह्यातली तर बिघडता कामा नये. आणि ती बिघडण्यासाठी न देण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करावे लागतील, जी आंदोलनं करावी लागतील, जो दबाव ठेवावा लागेल तो आम्ही ठेवू. आणि आम्ही कुठल्याही दबावाला भीक न घालता सुशांत दळवींच्या यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आणि शिवसेनेचा आमचा शब्द आहे. तर अनेक वर्ष या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आहोत आणि आम्ही आमदार पण राहिलेलो आहोत. परंतु एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस त्या विषयाचे गांभीर्य ओळखतात आणि पोलीस पत्रकारांना, त्यांच्या नातेवाईकांना किंवा आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना माहिती देतात. एक 12 तास 24 तासाने. परंतु कालच्या विषयात मात्र कोणतरी अधिकारी आहेत ते पोलिसांना पत्रकारांना माहिती देतात, दुसरा कोणतरी माहिती देतो. त्यामुळे ही माहिती खरी आहे खोटी आहे ह्याचा विश्वास कोण ठेवायचा आणि यामुळे खरे गुन्हेगार कुठेतरी सुटले जातील असा आमचा संशय आहे. म्हणून ही माहिती पोलिसांनी अधिकृतरित्या दिली पाहिजे. काल पोलीस स्टेशनला आपण तिथे तोडकर म्हणून कोण सरकारी वकील आहेत त्यांनी आमचे जे मराठा महासंघाचे कार्यकर्ते त्यांना सांगितलं की हा तपास झालेला आहे, आरोपीला पकडले आहेत आणि ही शिकारीमुळे ही हत्या झालेली आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. म्हणजे पोलीस तपास करतात ते वेगळे आणि सरकारी अधिकारी वकील कोण आहेत त्यांनी माहिती दिलेली वेगळी असं अधिकारी माहिती सांगता कामा नाही होती. परंतु त्यांनी सांगितलं त्यामुळे आणि साशंकता लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या संदर्भात प्रेस घ्या. म्हणून आम्ही ही प्रेस घेऊन लोकांच्या मनात साशंकता होऊ नये या गुन्हेगाराच्या पाठीशी आमचा दबाव कायम राहील. आता ह्या घटनेत सुद्धा जे काय घटनेमध्ये गांभीर्य ओळखलं पाहिजे आणि जिल्हावासियांना ते गांभीर्य आहे. या आधीच्या घटना काय ज्या आहेत त्यामुळे ह्या घटनेकडे गांभीर्याने पोलिसांनी बघितलं पाहिजे. आणि जर ह्या घटनेचा उघड नाही झाला तर लोकांमध्ये अनेक लोकांबद्दल शंका निर्माण होईल. सुशांत दळवी यांना की ज्याप्रमाणे एक कणकवलीतल्या वकिलाकडे सत्ताधारी पक्षातल्या एका नेत्याने त्यांना धमकी दिली होती तशी त्यांनी तक्रार दिल्याची आम्हाला त्यांच्या कुटुंबियांनी माहिती पण दिलेली आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा तपास झाला पाहिजे.